नमस्कार, मी यामिनी दळवी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि तुम्हा सगळ्यांना दीपावलीच्या मनपूर्वक शुभेच्छा. यानंतर दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटिनमधून. विरोधकांनी आरोप केलेल्या मतदारसंघामधील मतदार याद्यांच्या तपासणीचे निवडणूक आयोगाचे आदेश. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. मतदार याद्यांमध्ये बोगस आणि दुबार नावं टाकण्यासाठी अधिकारी पैसे घेत आहेत. भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांचा आरोप आहे. नावं जी आहेत ती वगळण्यासाठी बीएलओ आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे 15 ते 20 वर्षांपासून पाठपुरावा सुरू, मात्र ही नावं वगळली जात नसल्याचा मंदा म्हात्रेंचा आरोप. बोगस मतदार याद्यांच्या चौकशीनंतर दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल, मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. तर विरोधक फेक नरेटिव्ह सेट करत असल्याचाही आरोप. मतदार यादीमध्ये नाही तर राऊतांच्या डोक्यामध्ये घोळ झालाय. भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका. रस्ते आम्ही बांधतो आणि तुम्ही अफवा पसरवता असं म्हणत राऊतांना प्रत्युत्तर. ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाकरे आणि मनसे हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. दोन भाऊ एकत्र लढतील तेव्हा ताकद दिसेल. भाजपच्या अबकी बार 70 पार याला देखील राऊतांचं प्रत्युत्तर. विरोधक म्हणून एकत्र लढल्यास आम्ही ठाण्यामध्ये नक्कीच 75 पेक्षा अधिक जागा जिंकू. मनसेच्या अविनाश जाधव यांची संजय राऊतांच्या 75+ दाव्यावरती प्रतिक्रिया. तर भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची एकजूट आता लढून दाखवावीच लागेल, अविनाश जाधव यांचं आवाहन. सुप्रिया सुळेंकडून आजच्याच दिवसाचा शरद पवार यांचा जुना पावसामध्ये भिजून भाषण करत असतानाचा फोटो शेअर. हा फोटो म्हणजे महाराष्ट्राच्या मनावरती कोरलेलं संघर्ष, स्वाभिमान आणि निश्चयाचं अद्भुत असं शिल्प. सुळेंची एक्सपोस्ट. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय. यामध्ये ठाकरेंची सेना सत्तेत आली तर खान महापौर होईल असा व्हिडिओ आहे. कल्याणमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकावरती हल्ला. कार्यालयासमोर भांडणं सोडवून जखमी व्यक्तीला रुग्णालयामध्ये नेत असताना अज्ञात व्यक्तीनं हा हल्ला केलाय. या हल्ल्यामध्ये माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यासोबत आणखी 2 जण जखमी झाले. गोपनीय माहितीच्या आधारे मुंबईच्या घाटकोपर रेल्वे स्थानकामधून 5 बांगलादेशींना अटक झाली आहे. तर नवी मुंबईमध्ये राहत असलेल्या त्यांच्या आणखी 5 बांगलादेशी नातेवाईकांना सुद्धा अटक करण्यात आली. मुंबई लोकलमधून प्रवास करत असताना एका महिलेनं शेजारून जात असलेल्या लोकलवरती दगड भिरकावलाय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. या दगड भिरकावणाऱ्या महिलेवरती कठोर कारवाई करण्याची मागणी. ठाणे महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळे यांची तक्रार करणारे विकासक अभिजित कदम यांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मालाडमधल्या पिंपरीपाडा परिसरामधल्या पठाणवाडीमध्ये 15 ते 20 गाळ्यांना आग लागली. या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. नवी मुंबईतल्या सिवूड परिसरामधली एक धक्कादायक बाब समोर आली आहे. लिव्ह वेल मेडिकल या खासगी वैद्यकीय संस्थेकडून जैव वैद्यकीय कचरा रस्त्यावरती टाकला जात असल्याचं समोर येत आहे आणि याच प्रकारामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोका आहे. स्थानिक नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. पोलीस उपनिरीक्षक असल्याचं सांगून विवाह संकेतस्थळावरती महिलांची फसवणूक. वैभव नरकर नावाच्या मूळच्या तरुणाला अटक करण्यात आली. एका महिलेवरती बलात्कार तर अनेक महिलांची आर्थिक फसवणूक केल्याचं तपासामधून उघड झालंय. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते ई बग्गी सेवेचं लोकार्पण. नॅशनल पार्कमध्ये 10 बग्गी आणण्यात आल्या आहेत आणि चालवण्यासाठी स्थानिक महिलांना संधी देण्यात आली आहे. निलेश घायवळचा जामीन रद्द करावा, पुणे पोलिसांची न्यायालयाला विनंती. घायवळनं जामिनामध्ये असलेल्या अटी शर्तींचं पालन न केल्यामुळे हा जामीन रद्द करण्याची मागणी. पुणे पोलिसांची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका. घायवळ बंधूंचा अजून एक कारनामा समोर आलाय. तब्बल 45 लाखांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी निलेश घायवळ, सचिन घायवळ आणि त्यांच्या टोळीमधल्या सदस्यांच्या विरोधामध्ये आता गुन्हा दाखल झाला. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे माजी आमदार राजन पाटील यांना खुलं आव्हान. जिल्हा परिषदेला आपण नरखेड गट सोडून लढतो आहोत. तुम्ही धनगर सोडून आपल्या विरोधामध्ये लढा. पराभव झाला तर राजकारण सोडेन, उमेश पाटील यांचं आव्हान.
प्रखर दिव्यांच्या वाहनांवरती आरटीओची कारवाई 5 दिवसांमध्ये 2 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। वाहनांच्या प्रखर दिव्यांमुळे होणाऱ्या अपघाताविषयी एबीपी माझानं बातमी दाखवली होती। सलगच्या सुट्ट्यांमुळे अक्कलकोटचं स्वामी समर्थांचं मंदिर हे 20 तास खुलं राहील। त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने पहाटे 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत हे मंदिर दर्शनासाठी खुलं राहील। तर गाणगापूरचं दत्तात्रय महाराजांचं मंदिर देखील 18 तास खुलं राहणार आहे। सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये कारनं अचानकपणे पेट घेतला। कारमध्ये कुणीही नसल्यामुळे अनर्थ टळलाय, मात्र आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। सोलापूरमध्ये मध्यरात्री घरफोडी करणाऱ्या 2 आंतरराज्यीय चोरट्यांना अटक करण्यात आली। चाकूचा धाक दाखवत चोरी करण्यात आली होती। एकूण 1,52,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय आणि या प्रकरणामधील आणखी 2 आरोपी अद्यापही फरार आहेत। आणि यानंतर आपण एक ब्रेकिंग बातमी जाणून घेऊयात। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती सध्या मोठी वाहतुकीची कोंडी झालेली आहे आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। अमृतांजन ब्रिज पासून खोपोलीपर्यंत वाहनांच्या या रांगा लागल्याची स्थिती सध्या दिसतेय। दिवाळीच्या या सलगच्या सुट्ट्यांमुळे एक्सप्रेसवेवरती वाहनांचा वेग हा अत्यंत मंदावलेला आहे। पुन्हा एकदा उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। बीडमध्ये नगरपालिका निवडणुकीवरून क्षीरसागर दीर भाऊजईमध्ये जुंपली आहे। बीड नगरपरिषद निवडणुकीमध्ये 50 नगरसेवकांसोबत नगराध्यक्ष निवडून आणण्याचा आमदार संदीप क्षीरसागर यांचा दावा। नगरपरिषदेमध्ये एकूण किती वॉर्ड हे आमदारांनाच ठाऊक नाहीये। भाऊजई सारिका क्षीरसागर यांचा टोला। हिंगोली जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना स्वबळावरती लढवणार आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगरी यांची प्रतिक्रिया। कार्यकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी स्वबळावरती निवडणुका लढवणार असल्याची प्रतिक्रिया। तुळजाभवानीच्या सिंहासन पूजेची नोव्हेंबरमधील ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया आता सुरू होतीये। 20 ते 25 ऑक्टोबरच्या सकाळी 10 वाजेपर्यंत मंदिर संस्थानाच्या संकेतस्थळावरती तुम्हाला ही ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येईल। धाराशिवमधील उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणाच्या नंतर जिल्ह्यामधील 5 कला केंद्रांवरती प्रशासनाचा कारवाईचा धडाका। कालिका आणि गौरी लोकनाट्य कला केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आलेत। वाढती गुन्हेगारी आणि नियमभंगाच्या विरोधामध्ये मोठी कारवाई। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यामधील चेनापूर तांडा इथे 70 ते 75 जणांना पाण्यामधून विषबाधा। गावकऱ्यांनी विहिरीमधील पाणी प्यायल्याच्या नंतर ही विषबाधा झाली आहे। सध्या सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे। बीडच्या गेवराई तालुक्यामधील मादळमोही गावामध्ये धनगर समाज बांधवाची गळफास घेऊन आत्महत्या। आरक्षणाचा तिढा सुटत नसल्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप आहे। आत्महत्याग्रस्त कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या। नियमांचं उल्लंघन केलेल्या लातूर शहरामधल्या 197 रिक्षा चालकांवरती आरटीओची दंडात्मक कारवाई। 1,69,000 रुपयांचा दंड वसूल। शहरामधील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी कारवाई। परभणीच्या गंगाखेडमधल्या जवळा रुमना गावामधील शेतकऱ्यांना 5 एकरावरती शेतामध्ये सोयाबीन पेटवून लावलेला आहे। अद्याप प्रशासनाकडून आणि शासनाकडून हमीभावानं सोयाबीनची खरेदी सुरू झालेली नाही। त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून लूट होत असल्याचं सांगून शेतकऱ्यांना नैराश्यातून हे टोकाचं पाऊल उचललं। सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानकडून शेतकऱ्यांना मदत। पशुधन वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्याच्या उद्देशानं 5 शेतकऱ्यांना 7 गायींचं वाटप करत मदतीचा हात देण्यात आला आहे। जळगावमधल्या पाचोरा मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाली आहे। शिंदे सेनेचे आमदार किशोर पाटील यांच्याकडून स्वबळावरती लढण्याचं जाहीर। यानंतर भाजपच्या वतीनं आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून देखील स्वबळावरती लढण्याचं जाहीर करण्यात आलं आहे। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीचं मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण। 89,45,000 रुपयांचा खर्च करून या आधुनिक इमारतीची निर्मिती झाली। साई संस्थानाच्या अखत्यारीमध्ये असणाऱ्या साई आश्रमामधील 77,13,000पेक्षा अधिक रकमेचं विद्युत साहित्य चोरीला गेलंय। या प्रकरणी साई संस्थानाच्या 47 अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांवरती शिर्डी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल।
धुळ्यामध्ये विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्यांची पोलिसांकडून धिंड. ज्या परिसरामध्ये मुलींची छेड काढली त्याच परिसरामध्ये पोलिसांनी या टवाळखोरांची धिंड काढली आणि त्यांना उठाबशा काढायला लावत कान पकडून माफी देखील मागायला लावली आहे. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये अंमली पदार्थांचं सेवन करून रील काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल. मात्र मागील वर्षभरामध्ये कारागृह प्रशासनाकडून काहीच कारवाई का झाली नाही या संदर्भात प्रश्नचिन्ह. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये युतीवरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जुंपली आहे. बुलढाण्यामध्ये आपणच मोठा भाऊ संजय गायकवाड यांचं वक्तव्य. तर बुलढाणा नगराध्यक्षपदासाठी भाजपचाच विचार होत असेल तरच युती शक्य आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांचं वक्तव्य. बुलढाण्यामध्ये शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावरती नाव न घेता भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांचा गंभीर आरोप आहे. 1.5 कोटींच्या डिफेंडरवरून भाजप जिल्हाध्यक्षांनी काही सवाल विचारले. गाडी एका कंत्राटदाराच्या नावावरती आहे आणि ती कोणत्या कामामधल्या कमिशनमुळे या लोकप्रतिनिधीला देण्यात आली असाही सवाल त्यांनी विचारलाय. ज्या गाडीची चर्चा होते आहे ती गाडी निलेश ढवळे या कंत्राटदाराची असून तो आपला नातेवाईक आहे आणि पक्षाचा कार्यकर्ता आहे. संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण. त्या कंत्राटदाराने 100% कर्ज काढून ती गाडी घेतली आहे. काही दिवस वापरण्यासाठी आपण गाडी घेतल्याचं गायकवाड यांचं वक्तव्य. पोषण आहाराच्या पॅकेटमध्ये मेलेला उंदीर सापडलेला आहे. गोंदियाच्या देवरी तालुक्यामधल्या अतिदुर्गम भाग असलेल्या धवलखेडी इथला हा धक्कादायक प्रकार आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या अंतर्गत पोषण आहाराच्या या पाकिटांचं वाटप होतं. नागपूरमध्ये स्कूल बसच्या धडकेमध्ये एका 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. पार्थ कांडलकर असं या मृत मुलाचं नाव आहे. बहीण आणि आईच्या नकळत हा मुलगा घराबाहेर पडला होता आणि तेवढ्यात घराजवळच बसची त्याला धडक बसली. भंडाऱ्यामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांचा भंडारा शहरामधल्या चांदणी चौक, राम मंदिर परिसर आणि आंबेडकर वार्डामधल्या 9 बालकांसह 20 जणांना चावा. भंडारा ते मध्य प्रदेशमधील बालाघाटला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. अनेकांचे जीव गेलेत. संतापलेल्या नागरिकांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी इथल्या आंदोलकांना ताब्यात घेतलंय. भंडाऱ्यामधल्या भिलेवाडा पुलावरती ट्रेलरची ट्रॅक्टरला धडक. या अपघातामध्ये दोन्ही वाहनं उड्डाणपुलावरती उलटली आहेत. या अपघातामध्ये दोघे गंभीररित्या जखमी देखील झाले आहेत. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरती वाशिमच्या मालेगाव ते जवळका दरम्यान कारला अपघात झालाय. म्यानमारच्या 3 नागरिकांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय तर दोघे गंभीररित्या जखमी आहेत. चालकाला डुलकी लागली आणि त्यामुळे हा अपघात झाला. गाडीचा वेग अधिक असल्यामुळे अपघाताच्या नंतर या गाडीचा अक्षरशः चुराडा झालाय. वाशिममधल्या मनोरा शहरामध्ये एका घरामधील सिलेंडर लीक होऊन आग लागली. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी देखील घरामधलं संपूर्ण साहित्य जळून खाक झालंय. लांब पल्ल्याच्या 4 गाड्यांना सिंधुदुर्गामध्ये थांबा मिळणार आहे. मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या मागणीला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मान्यता देण्यात आली. ओरोस आणि कणकवली रेल्वे स्थानकावरती 4 लांब पल्ल्याच्या गाड्यांना आता थांबा दिला जाईल. पहाटे महाड शहरामधील जुना पोस्ट परिसरामधील भदेसर साडी सेंटर याला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या मदतीनं या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं. आगीचं कारण अस्पष्ट आहे. मुंबई पोलिसांकडून फटाके फोडण्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. लक्ष्मीपूजनाला रात्री 12 वाजेपर्यंत फटाके फोडायला परवानगी आणि दिवाळीच्या इतर दिवसांमध्ये रात्री 10 वाजेपर्यंतच मुंबईमध्ये फटाके फोडता येणार आहेत. हे जे नियम मोडले तर त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल. पुण्यामधल्या मूर्ती चॉकलेट बेकरीमध्ये फोडायचे नाही तर खायचे फटाके. चॉकलेटचे फटाके तयार करण्यात आलेले आहेत. सोबतच चॉकलेटचा किल्ला देखील साकारण्यात आला आहे. हिंगोलीच्या बाजारामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती आकाशकंदील विक्रीसाठी दाखल झाले आहेत. यावर्षी 1 मराठा लाख मराठा या आकाशकंदिलांची विशेष मागणी आहे. धुळ्यामध्ये रंगीबेरंगी आकाशकंदिलांनी बाजारपेठ सजवून गेली आहे. पर्यावरणपूरक आकाशकंदिलांना विशेष मागणी असते. शहरामधल्या मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोड भागामध्ये नागरिकांमध्ये खरेदीचा उत्साह. ठाण्यामध्ये दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळावरती दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपोत्सवाचं यंदा हे 2रं वर्ष आहे. शिवसेना आणि मनसे पदाधिकारी एकत्रितपणे या उत्सवामध्ये सहभागी झाले. कोकणामध्ये देखील दिवाळीच्या खरेदीचा उत्साह. बाजारपेठांमध्ये गर्दी. फराळ, मिठाई, फटाके खरेदीला
रत्नागिरीमध्ये सध्या चांगला प्रतिसाद मिळतोय. व्यापारी आणि दुकानदारांचा आनंद द्विगुणित झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, गड किल्ल्यांचं महत्त्व हे विद्यार्थ्यांना कळावं यासाठी वाशीमधल्या मॉडर्न स्कूलने शाळेमध्ये 12 गडकिल्ले उभारले. युनेस्को यादीमध्ये असलेले 12 गडकिल्ले शाळेमधल्या विद्यार्थ्यांनीच तयार केले आहेत. मुंबई महानगरपालिकेचा अविभाज्य भाग असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या खात्यामध्ये 31,000चा दिवाळीचा बोनस जमा झालाय. मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 2,000 अधिकचा बोनस त्यांना मिळालाय. अमरावतीमध्ये 21,000 रुपये किलोने सोन्याची मिठाई सध्या विकली जाते. शुद्ध 24 कॅरेट सोन्याचा वर्ख लावलेली गोल्डन फ्लॉवर नावाची ही मिठाई सध्या बाजारात आली आहे. यंदा सोन्याचे भाव वाढले आहेत, त्यामुळे मागच्या वर्षी 14,000 रुपयांना ही मिठाई मिळायची. यंदा मात्र ही मिठाई 21,000ला मिळणार आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरती सोन्याच्या दरामध्ये 3,000ची घसरण झाली आहे, तर चांदीचे दर 8,000नी घसरले. सोनं हे जीएसटीसह 1,32,000वरती, तर चांदीला किलोच्या मागे 1,70,000 रुपयांचा दर मिळालाय. त्यामुळे ग्राहकांना काहीसा दिलासा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नातवंडांसोबत दिवाळीची खरेदी केली आहे. नागपूरच्या बाजारामध्ये गडकरी हे नातवंडांच्या सोबत खरेदीसाठी आले होते. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी.